3 मायनस करून टाकले 13 शिल्लक राहिली, तर त्या 13चे सबस्टिट्यूट असतात ते म्हणजे जीवाणू. बरोबर आहे. 13चे सबस्टिट्यूट काय असतात? ते जीवाणू असतात. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जीवाणू अगोदर पासून आहेत, पण आपलं दुर्दैव असं आहे की आपल्या ग्रामीण भागामधल्या शेतकऱ्यांना ते माहित नाही. आता पहिला जो बॅक्टेरिया आहे ना, जो आपल्या जमिनीमध्ये सगळ्यात जास्त चांगल्या पद्धतीने काम करतो तो म्हणजे रायझोबियम. याला आपण नत्र स्थिरी करणारा जीवाणू म्हणतो. म्हणजे हवेतलं नत्र, एक उदाहरण तुम्हाला देतो म्हणजे पटकन समजेल. 3 बॅग युरिया ज्या वेळेला आपण आपल्या शेतामध्ये वापरतो, म्हणजे किती किलो झाले? 150 किलो. 150 किलो. 150 किलो ज्या वेळेला आपण आपल्या पिकांमध्ये देतो, त्यातला फक्त 50 किलो पिकाला घेता येतो. म्हणजे 3 बॅग टाकल्यानंतर फक्त 1 बॅग तुमच्या पिकाला घेता येते. राहिलेल्या 2 बॅगचा जमिनीच्या माध्यमातून हवेच्या माध्यमातून ऱ्हास होत असतो. तो हवेत उडून जाणारा जो नत्र आहे तो पकडून ठेवण्याचं काम ह्या रायझोबियमचं आहे. आणि ज्या वेळेला आपण जीवाणू म्हणतो तर जीवाणू असतात संख्येमध्ये. तुम्ही कधी तुमचं रक्त तपासलं असाल तर त्याच्यामध्ये पांढऱ्या पेशी आणि आरबीसी आणि डब्ल्यूबीसी किती करोडच्या संख्येमध्ये असतात. मग तो आकडा लिहितात का त्यासमोर? एव्हरेज देतो. 1 × 10⁻⁷. बरोबर आहे. तर हा जो रायझोबियम आहे याचा जो कॉलनीज फॉर्मिंग युनिट, म्हणजे जीवाणू जे असतात ते कॉलनीज मध्ये असतात, ते 5 × 10⁻⁷. म्हणजे हा जो 10 आहे याला ज्या वेळेला आपण 7 वेळा मल्टिप्लाय करतो, 10 10 10 10 10 असे किती 7 वेळा गुणाकार केल्यावर किती येतात? 1 करोड. 1 करोड इंटू 5 करोड. 5 करोड हा एकटा जीवाणू रायझोबियमचा त्याच्यामध्ये. बरोबर. आणि याचं काम काय असतं की हवेतला नत्र जो आहे तो पकडून ठेवणे आणि मुळांच्या वरती आणून सोडणे. त्यानंतर जसं युरियाचं सांगितलं तसं डीएपीचं पण आहे. आता युरिया आपल्या जमिनीमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये काम करतो, पण डीएपीची अवस्था अजून बिकट आहे. ज्या वेळेला तुम्ही 5 बॅग डीएपीचा वापर करता तुमच्या पिकांमध्ये, त्यातली फक्त 1.25 बॅग डीएपी तुमच्या पिकाला घेता येते. 13 अन्नद्रव्यांपैकी जमिनीमध्ये सगळ्यात जास्त सुप्त अवस्थेमध्ये जाणारा अन्नद्रव्य म्हणजे स्फुरद, ज्याला आपण डीएपीच्या माध्यमातून किंवा 10-26-26च्या माध्यमातून किंवा सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून देत असतो. मग तुम्ही विचार करा, 5 बॅगेमधले 1.25 बॅग फक्त पिकाला मिळाले, राहिले किती? 4.5. एक साधं सोपं कॅल्क्युलेशन तुम्हाला अजूनही सांगतो की रासायनिक खतं आपल्या पिकांना कशी दिली गेली पाहिजे. 50 किलोची बॅग येते फॉस्फरसची, त्याच्यामध्ये स्फुरदचं असणारं प्रमाण 16% असतं. मग 50 × 16/100 हे ज्या वेळेला तुम्ही करता त्यावेळेला तुमचं उत्तर येतं 8. म्हणजे काय की 50 किलो टाकल्यानंतर 8 किलो फॉस्फरस तुमच्या पिकाला मिळालेला आहे. मग मला सांगा, जो 42 किलो फॉस्फरस तुमच्या जमिनीमध्ये पडून आहे त्याचं काय होतं? विषारी घटकांमध्ये कन्व्हर्जन होत असतं. विषारी घटकांमध्ये, किंवा तो पडूनच आहे, त्याला घेताच येत नाही. म्हणजे थोडक्यात काय, नॉन यूज. म्हणजे थोडक्यात काय, आपण जी चपाती खात असतो, चपाती बनते कशापासून? मग जर आपल्याला डायरेक्ट गव्हाच्या शेतामध्ये उभं केलं आणि एक गहू तोडून खा म्हणून सांगितलं तर चपातीची ती क्वांटिटी मॅच होईल का? कारण ते रॉ आहे, कच्चं आहे, ते तुम्हाला घेता येणार नाही आणि जरी खाल्लं तरी ते पचणार नाही. तसं जमिनीमधला जो सुप्त अवस्थेमधला फॉस्फरस आहे हा उपलब्ध करून देण्याचं काम या मॉसच्या माध्यमातून असतं. आणि जर तुमच्या जमिनीमध्ये स्फुरदची मात्रा कमी असेल तर ओळखायचं कसं? फुलं कमी लागतात, फुटवा कमी होतो, किंवा ऊसामध्ये काय होतं, जांभळ्या कलरचं पान तयार होतं. ही सगळे कशाचे लक्षण आहेत की आपल्या जमिनीमध्ये स्फुरद कमतरतेची लक्षणं आहेत. त्यानंतर सगळ्यात जास्त अन्नद्रव्य लागतं ते म्हणजे पोटॅश. पोटॅशचा वापर केला जातो वजन वाढवण्यासाठी किंवा त्याची क्वालिटी वाढवण्यासाठी. मी 2 दिवसापूर्वी नाशिकमध्ये होतो आणि ट्रस्ट करा, नाशिकमध्ये कांदा खूप मोठी बाजारपेठ आहे, सगळ्यांना ऐकून माहितीये. आपल्या इकडे कांदा कसा आहे? 60 रुपये किलो. कांदे स्वस्त झाले. तरी किती आहे? 30 रुपये किलो. 30 ते 40 रुपये किलो.
30. चांगला कांदा जर आपण बघायला गेलो तर 40-50. मी कांद्याला पिंपळगाव बसवंतला होतो. कांद्याचं खूप मोठं मार्केट आहे. लासलगाव नाशिक. लासलगाव एक आणि दुसरं म्हणजे पिंपळगाव बसवंत, नाशिक पासून 30 किलोमीटर वरती आहे. अक्षरशः मी कांद्याच्या गोडाऊन, ते आमचे शेतकरी होते, त्यांनी आग्रह केला होता, म्हटले चला सर एकदा व्हिजिट करून या कांद्याच्या शेतावर. त्याचं गोडाऊन आहे मोठं. आम्ही त्या कांद्याच्या गोडाऊनला व्हिजिट करायला गेलो होतो. त्यावेळेला मला कळालं की शेतकरी कांदा घेत असताना आहे ना, म्हणजे मी जर खरेदीदार असेल तर मी काय बघणार त्याच्यामध्ये? सगळ्यात पहिला साईज. अजून शायनिंग. अजून डबल पत्ती 3. अजून दर येईपर्यंत तो स्टोअर करण्याचं ते दर येईपर्यंत तो स्टोअर राहायला पाहिजे. 4. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे का? कांदा सुकवला गेला पाहिजे. अच्छा बरोबर. हे माहितीये तुम्हाला? कांदा वाळला पाहिजे. हो. नाहीतर तो ओलाच कांदा जर आपण साठवून ठेवला ना 100% नासतो. आता आमचे लीडर होते, त्यांनी काय केलं होतं, म्हणजे आम्ही जसं असं कुठून शिर्डीवरून नाशिकला येत होतो आणि रस्त्यामध्ये अचानक थांबलो होतो, तर त्यांनी काय केलं, तिथे 5-5 किलोच्या कोणी घेतल्या, बांधून ठेवलेल्या असतात ना पॅकिंग. आणि सगळ्यात मार्केटिंग मला खतरनाक काय आवडली माहिती आहे का? ती पिशवी आहे लाल कलरची, तुम्हाला आतलं काही दिसत नाही. तुम्हाला आतलं काही दिसत नाही. त्यांनी तिला काहीतरी 120 5 किलो काहीतरी 120 रुपयाला दिला. 30 रुपये किलो म्हणजे 24 ते 25 रुपये किलो होता. आणि म्हटले साहेब एक नंबर शेतामधला कांदा आहे ना. तर मी त्याला पहिला प्रश्न विचारला की मला म्हटलं साहेब मला कांद्यामधलं काय कळतं तुम्हीच विचारा. मी म्हटलं बघा कांदा सुकवून दिलाय का तसाच दिलाय मी म्हटलं नाही, आठवडाभर कांदा म्हटलं शेतामध्ये होता, 10-15 दिवस झालं वापरला होता आणि मला राहून काय मला म्हणजे सॅटिस्फॅक्शन होतच नव्हतं. म्हटलं ठीक आहे, मी म्हटलं बघू शकतो का? ती मला म्हटली बघायची काय गरज नाही साहेब, कांदा एक नंबर आहे आणि घेऊन जावा. मग शेवटी घेऊन आलो कांदा. आणि कांदा घेऊन आलो आणि संध्याकाळच्या वेळेला काय झालं, म्हटलं चेक करून तरी बघूया म्हटलं नक्की काय आहे मध्ये. मी वरचं का फाडलं, एक कांदा काढला खराब, दुसरा खराब, तिसरा खराब. मी त्या 5 किलो मधनं माझ्या वाट्याला फक्त 1 किलो आला. बाकी 4 किलो जो आहे ना तो घेऊन जाण्याच्या लायकीचा पण नव्हता. एवढी बिकट अवस्था आहे. आपल्याला काय करायचं आहे की जो कांदा तुमचा आता आहे, कांद्यामध्ये साईज चांगली झाली पाहिजे, त्याचं वजन चांगलं पाहिजे आणि ते पण एकदम जास्त वाढवून चालत नाही, मीडियम. किंवा अनेक वेळेला काय होतं की कांद्यामध्ये प्रॉब्लेम येतो बघा, जोड कांदे येतात, खूप मोठा येतो पण त्याला बऱ्याच वेळेला क्रॅक जातात किंवा जोड कांदे असतात. तर हे सगळे प्रॉब्लेम जे असतात तुम्ही सुधारू शकता. काय करायचं, जमिनीमध्ये तुमचं पोटॅश सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया हे जर तुम्ही खाली 40-50 दिवसानंतर लागवडीनंतर समजा लागवड केल्यानंतर एक 40-50 दिवसानंतर हे जीवाणू जर तुम्ही खालून सोडले ना पाण्यातून, तरी सुद्धा आपल्या पिकांमध्ये त्याचे जबरदस्त रिझल्ट तयार होतात. ऊसामध्ये आम्ही याचा वापर केला होता. ऊसाची जाडी आणि पेऱ्यातलं अंतर हे जबरदस्त बघायला मिळालं. म्हणून या बॅक्टेरियाचा वापर तुम्ही स्प्रे मध्ये केला तरी पण चालतो, ठीक आहे. किंवा कधी करायचं आहे, ज्या वेळेला आपल्याला फुलांची संख्या वाढवायची आहे, फुलांची गळ होते, फुलं गळून पडतात, फ्लावर ड्रॉपिंग होते, त्यावेळेला आपण याचा वापर करू शकतो. कोकणमध्ये आमचं आंब्यावर चांगलं काम चालू आहे, आंब्यावरती आता मोहर यायला सुरू आहे, तर आम्ही आंब्यावरती याचा वापर करायला सांगतो. आता येताना पण आमचे ते ओला ड्रायव्हर होते, आम्हाला सवय काय माहिती आहे का, आजूबाजूचं विचारत राहायचं गाव कुठलं आहे, काय करतं, कुठलं पीक आहे. तर त्यांनी काय सांगितलं की आंब्याची कलमं होती त्यांची, कोकणातून आंबे नेले होते, कोळी खाल्ल्यानंतर आपण काय करतो युजली दारामध्ये असेल तर कोकणाचा आंबा म्हणजे काय प्रत्येकाला हवाच असतो, त्याची कोय असते ती आपण जमिनीमध्ये आलं तर आलं, अशा हिशोबाने त्यांनी लावले होते. फळ म्हणजे झाड वगैरे चांगलं झालं होतं, 3 ते 4 वर्ष झाली होती. मला त्यांनी पहिला प्रश्न विचारला, फळधारणा का होत नाही. असं थोडं चार्जिंग खतम हो गया इसका.
त्यांनी मला पहिला प्रश्न काय विचारला की साहेब फळधारणा का होत नाही. मी म्हटलं कमीत कमी साधारणतः एक 3-4 वर्षानंतर हलका हलका तुम्हाला फळं यायला सुरुवात होतात आणि पहिलं कारण असतं की आंब्यामध्ये त्यांनी विचारलं की कोकणासारखा मोहर आपल्या इथं का लागत नाही. म्हणजे कोकणचा आंबा जर तुम्ही बघितला तर आता सुपारी एवढा आंबा आहे त्यांचा, अजून आपल्या आंब्याला मोहरच नाही. बरोबर आहे. त्यांना मी विचारलं, त्यांनी मला प्रश्न केला की साहेब आपल्या इथं असं का होतं. मग आम्ही आता कोकणामध्ये कमीत कमी 4 ते 5 वर्ष झाला अभ्यास करतोय. त्यावेळेला आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की समुद्र सपाटीपासून जेवढी तुमची बाग जवळ तेवढा तुमचा आंबा लवकर, उष्मांक तेवढा तुमचा आंबा लवकर. आणि आंब्याला मोहर येण्यासाठी एक टेम्परेचर लागतं, उष्मांक. ठीक आहे. ते कमीत कमी 10 डिग्री सेल्सिअस. थंडी ज्या वेळेला वाढते ना त्यावेळेला नैसर्गिकरित्या आंब्याला मोहर यायला. आता त्यांना मी तेच म्हटलं आपल्या इकडे समुद्र असण्याचा प्रश्न ते राहतात परभणीला. म्हटलं आपल्या इकडे समुद्र असण्याचा प्रश्न नाही. दुसरी गोष्ट ती म्हणजे थंडी. थंडी कमीत कमी 1 आठवडाभर असली पाहिजे तर मात्र आपल्याला त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं मोहर तुम्हाला बघायला मिळतो. ह्युमिडिटीचा काही फरक पडतो. ह्युमिडिटीचा फरक पडतो. आणि शेवटी काय आहे की तुमचं नॅचरल एन्व्हायरमेंट राहतं. ते नॅचरल एन्व्हायरमेंट असणं महत्वाचं आहे. कोकणामधलं एन्व्हायरमेंट वेगळं राहतं आणि आपल्या इथलं एन्व्हायरमेंट वेगळं राहतं. म्हणून कोकणातला आंबा हा तुम्हाला साधारणतः फेब्रुवारी-मार्च मध्ये बघायला मिळतो आणि तोच आंबा आपल्याला मे मध्ये बघायला मिळतो. आम्ही शिर्डीमध्ये 2-3 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ट्रायल चालू आहे सध्या. त्यांचं आता आम्ही व्हिजिट केली होती. आता किंचित कुठंतरी मोहर आलेला आहे झाडांना. म्हणजे हे अजूनपर्यंत आपल्याकडे कधी फार कमी होतं, पण हलका फुलका थोडासा मोहर त्यांना यायला सुरुवात झालेली आहे. आणि त्यांची सगळी प्रोडक्टची ट्रीटमेंट जी आहे ती त्यांना सुरू आहे. म्हणून असं नाही की तुम्ही फक्त ठराविक पिकांसाठी वापरू शकता. सगळ्या पिकांवरती याचा वापर जो आहे तो केला जातो. कुठलंही फळ जर तुम्हाला दीर्घकाळ टिकवून ठेवायचं असेल, त्याची क्वालिटी जर तुम्हाला टिकवून ठेवायची असेल तर त्याच्यामध्ये हे नॅनोटेक प्रोडक्ट वापरले गेलं पाहिजे. कारण फळांची क्वालिटी टिकवून ठेवण्याचं काम हे नॅनोटेक. आता हा चार्ट आहे तुम्हाला सगळ्यांना दिसतोय. बरं मला सांगा चार्ट मध्ये बघून तुम्हाला काय बघायला दिसत, काय म्हणजे काय दिसते तुम्हाला याच्यामधून. मुळं दिसत आहेत. अजून अन्न घटक आहे. ओके. अजून ब्लॉक आहे. इकडचे ते लॉक झालेले ऍसिडिक मध्ये पण लॉक आहे. येस, ऍसिडिक मध्ये पण लॉक आहेत आणि अल्कलाइन मध्ये पण लॉक. आता हे लॉक याचा अर्थ काय सांगतो. आपण खत एकत्र मिश्रण करून टाकत असतो. बरोबर आहे. आता आपल्याला एवढा वेळ आहे का किंवा आपल्याला एवढं माहित आहे का की कुठली खतं एकत्र चालतात, कुठली खतं एकत्र चालत नाहीत. आपण या गोष्टीकडे कधी लक्ष दिले का. आपण काय करतो आहे ते आणून टाकायचं. मग बऱ्याच वेळेला काय होतं की अशी खतं जी एकमेकांसोबत चालत नाही ती खतं ज्या वेळेला तुम्ही जमिनीमध्ये टाकता त्यावेळेला ती लॉक होऊन बसतात. आणि ती अन्नद्रव्य मुळांकडे वाहण्याचा वेग जो असतो हा कमी असतो. म्हणून तुम्ही बघा की पहिल्या पिक्चर मध्ये आणि तिसऱ्या पिक्चर मध्ये अन्नद्रव्य मुळांकडे जाण्याचा वेग जो आहे तो फार कमी आहे. पण दुसऱ्या पिक्चर मध्ये जर तुम्ही बघितलात तर अन्नद्रव्य ओपन पण आहेत आणि ती मुळाकडे पण चांगल्या पद्धतीनं चालते. याचं कारण काय. याचा पीएच जो आहे जमिनीचा पीएच, हा पीएच खूप मॅटर करतो. हा जमिनीचा पीएच बॅलन्स असल्यामुळं अन्नद्रव्य मुळांकडे वाहण्याचा वेग जो आहे तो चांगल्या पद्धतीने आहे. तर 3 ठिकाणी याचा वापर होतो. एक तर तुम्ही सुरुवातीला खतांच्या माध्यमातून देऊ शकता, दुसरं पानांवरती स्प्रे आणि तिसरं फळधारणा. तुमच्या पिकांमध्ये करपा आला की पानं पिवळी पडतात किंवा कांद्यामध्ये करपा आला तर बघा शेंडा करपल्यासारखा होतो, पण त्याच्या आसपासचा भाग जो आहे तो पिवळा पडलेला असतो. बरोबर आहे. का पिवळा पडतो. कारण त्याच्यामध्ये असणारं जे हरितद्रव्य असतं ते कमी कमी होत जातं. आणि म्हणून ते हरितद्रव्य जे आहे ते आपण नॅनोटेकच्या मदतीने वाढवू शकतो आणि ते जे फळ आहे ते आपण जास्त दिवस टिकवून ठेवू शकतो. नाशिकमध्ये आमचे बरेचसे डिस्ट्रीब्युटर आहेत की जे हे नॅनोटेकचा वापर साधारणतः 40-50 दिवसानंतर करतात. ज्यावेळेला कांदा यायला सुरुवात होते, बनायला सुरुवात होते त्यावेळेला. आणि चाळीमध्ये कांदा साठवून ठेवल्यानंतर जर तुम्ही प्रोडक्ट्स वापरले असतील तर चाळीमधला कांदा खराब होत नाही, तो जास्त दिवस टिकून राहतो. बरोबर. म्हणून या नॅनोटेकचा वापर आपण स्पेशली जमिनीमध्ये
स्प्रेच्या माध्यमातून आणि ज्या वेळेला फळधारणा होते त्या फळधारणाच्या अवस्थेमध्ये आपण नॅनोटेकचा वापर करतो करू शकतो. आता बरेच लोक कांद्याचं क्षेत्र आहे, कांद्या पिकांमध्ये सगळ्यात जबरदस्त प्रोडक्ट काम करणारं ते म्हणजे ऍग्रीगोल्ड. साधारणतः लागवडीपासून 40 दिवसानंतर सुपारी एवढा ज्या वेळेला कांदा तयार झालेला असतो खाली किंवा त्याचा आकारमान ज्या वेळेला वाढत असतो 40-50 दिवसानंतर, त्यावेळेला आपलं सगळ्यात जास्त लक्ष पाहिजे जमिनीच्या खाली. त्यावेळेला स्प्रे फार कमी करायचे आणि पाण्यातून जास्त औषध सोडली गेली पाहिजे. कारण काय होतं, तुम्ही स्प्रे केला की पानं परत हिरवीगार होतात, परत त्यांची वाढ होत असते. म्हणून 40-50 दिवसानंतर शक्यतो तुम्हाला जी औषधं सोडायची आहेत ती पाट पाण्याच्या माध्यमातून किंवा पाण्यासोबत मिक्स करून द्यायचं. स्प्रे फार कमी करायचं. हा, रेअर कंडिशन काय की एखादा दुसरा करपा आला असेल तर तुम्ही स्प्रे करू शकता, अदरवाईज खालून पाण्यासोबत दिलं सगळ्यात बेस्ट. आणि त्यामध्ये पण काय द्यायचं तर आपण मगाशी डिस्कस केलं होतं की हे बॅक्टेरिया फार छान पद्धतीनं काम करतात. त्याच्यामध्ये सुद्धा पीएसबी आहे जो आपल्या पिकांमध्ये फुलं वाढवण्याचं काम करतो आणि याच्यामध्ये सुद्धा पोटॅश आहे जो आपल्या पिकांमध्ये वजन वाढवण्याचं काम करतो. एक साधं कॅल्क्युलेट करा, मार्केटमध्ये पोटॅशची बॅग किती किलोची असते? 50 आणि साधारणतः किंमत 1800 रुपये. 1700-1800 रुपये. बरं, लोकांना हेच माहित नाही की पोटॅश नक्की का वापरायचं असतं. जर तुम्हाला वजन चांगलं करायचं असेल, त्याची क्वालिटी जर चांगली वाढवायची असेल आणि त्याची गरज जर तुम्हाला भागवायची असेल तर आपण ते पोटॅशच्या माध्यमातून देत असतो. मग कॅल्क्युलेट करा, कांद्यासारख्या पिकामध्ये जर मला पोटॅश वापरायचं आहे ज्याची मला कॉस्टिंग मार्केटमधली 1700 रुपये पडते, तोच रिझल्ट, तीच क्वालिटी, तीच साईज ही जर मला ऍग्रीगोल्डच्या माध्यमातून जर मिळत असेल आणि ज्याचा एकरी खर्च मला फक्त 500 रुपये येतोय तर चांगलं कुठलं? ऍग्रीगोल्ड. ऍग्रीगोल्ड. कारण मला हा विचार करायचा आहे की एकरी माझे 1200 रुपये वाचतायत. बरोबर. जे रिझल्ट मला 500 रुपयामध्ये जर माझं काम होत असेल तर तिथं मला 1200-1700 रुपये घालायची गरज काय? म्हणून स्पेशली कांद्यासाठी आम्ही काय करतो की साधारणतः 40-50 दिवसानंतर फक्त 1 ते 2 ऍप्लिकेशन 50 दिवशी जर पहिलं तुम्ही पाण्यातून सोडलं असेल तर 75व्या दिवशी आम्ही परत एकदा सोडायला सांगतो. म्हणजे 2 इंचा खर्च आपण एकरी 1000 रुपये पकडू तरी सुद्धा आपण मार्केटपेक्षा आपल्याला कमी बसतं. आणि एकरी फक्त आपल्याला 100 ते 200 ग्राम 100 ग्राम जरी तुम्ही दिलात तरी तुमच्या पिकांना सफिशियंट आहे. वारंवार देण्याची गरज नाही. म्हणून मी मगाशी म्हटलं की जेवढा कमी रासायनिक खत तेवढा तुमचा खर्च कमी, तेवढा तुमचा इफेक्ट जास्त. बरोबर आहे. त्यानंतर एक ॲक्वाजेल येतं की जे आपल्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जी आहे ते चांगलं बनवण्याचं काम करतं. 50% पाणी आणि 40% खत वाचवण्याचं काम जे आहे ते ॲक्वाजेल करत असतं. आणि याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आपण 500 पट याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. तुम्ही जर बागायती क्षेत्रांमध्ये काम करत असाल, उदाहरणार्थ डाळिंब असेल किंवा पेरू वगैरे, आपण झाडाला ताण देतो. बरोबर आहे. आता मला सांगा, ताण देणं म्हणजे नक्की काय? पाणी म्हणजे प्रमाणात देणं. पाणी बंद करणं. टोटल कमीत कमी 1-1.5 महिना आपण पाणी बंद करतो. बरं, पाणी बंद करण्या अगोदर आपण काय करतो? बेसल डोस टाकतो. खतांचा आपण पुरवठा देतो का? कारण रेस्टिंग पिरियड मध्ये झाडांनी ते अन्नद्रव्य घ्यावं, स्टोरेज वाढवावं म्हणून. बरोबर आहे. आता मला सांगा की त्या खतांमध्ये आपण ॲक्वाजेल देऊ शकतो का? का नाही देऊ शकत? बसला पाहिजे. जास्त होईल ना, प्रमाण जास्त आलं त्याचे पोषक तत्व. बरोबर बोले. काय म्हटलं तुम्ही? ताण बसला पाहिजे त्याला. ताण बसला पाहिजे. ॲक्वाजेलचं काम काय माहिती आहे का? पाणी धरून ठेवणे. आणि पाणी धरून ठेवायला ॲक्वाजेलला जमिनीमधली ओलावा जो असतो ना, वापसा, तो सुद्धा पुरेसा आहे. जर तुम्ही खतांमध्ये ॲक्वाजेल वापरलं, झाडाला ताण बसेल का? आणि जर झाडाला ताण बसला नाही ते झाड फुटेल का?
म्हणून बागायती पिकांमध्ये काम करत असताना आपल्याला ह्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. कुठल्या ठिकाणी प्रोडक्ट वापरायचं आहे आणि कुठल्या ठिकाणी प्रोडक्ट वापरायचं नाहीये हे आपल्याला माहित पाहिजे. हा, तुम्ही व्हेजिटेबल क्रॉप असतील म्हणजे भाजीपाला पिकं किंवा कांदा असेल, भात, सोयाबीन, भुईमूग सगळ्यांमध्ये वापरू शकता, ऊसामध्ये वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. फक्त बागायती पिकांना जिथं आपण ताण देतो त्या पिरियड मध्ये ताण देण्याच्या अगोदर आपल्याला ॲक्वाजेल वापरायचं नाहीये, कारण पाणी धरून ठेवण्याची क्षमता 5 महिने आहे. पाणी धरून ठेवण्याची क्षमता 5 महिने आहे. आणि जर झाडाला ताण बसला नाही तर मार्केटमध्ये असं कुठलंही औषध अवेलेबल नाही जे तुमची फुलकळी चांगली बाहेर काढेल. म्हणून प्रोडक्ट्स कुठे वापरायचे आहेत आणि कुठे वापरायचं नाही हे पहिला आपल्याला माहित पाहिजे. आणि म्हणून पहिला बागायती पिकांमध्ये काम करत असाल तर डाळिंब असेल, द्राक्ष असेल किंवा बाकीची पिकं असतील, पहिला माहिती घ्या. शेतकरी ताण कधी देतो, कधी ताण बसतो, कधी ताण बसत नाही, या सगळ्या गोष्टीची माहिती घ्या आणि मग ठरवा की तुमच्या त्याच्यामध्ये ॲक्वाजेल द्यायचं की नाही. राईट. बाकी सगळ्या पिकांमध्ये तुम्ही चालतं हे दिलं तर सुरुवातीला ज्या वेळेला आपण शेत तयार करत असतो अशा पद्धतीने आपल्याला द्यायचं असतं बघा. हे कुठल्याही खतांमध्ये मिक्स करायचं. ऊसाची लागवड असेल, कांदा असेल, भात, सोयाबीन, भुईमूग, भाजीपाला पिकं असतील, रिकामी रान असतं, शेत तयार करायच्या अगोदर आपण हे ॲक्वाजेल आणि ग्रॅन्युअल मिक्स करून टाकायचं आणि माती वर खाली करायची, ज्याला आपण रोटर मारणे म्हणतो ना. त्याने काय होतं, माती वर खाली केली की ऑटोमॅटिक ते मातीमध्ये एकरी 1 ते 2 किलो आणि कुंड्यांमध्ये किंवा प्रति झाड जर वापरायचं म्हटलं तर 30 ते 40 ग्राम. सध्या बागायती पिकांमध्ये हे वापरू नका, फक्त ह्याच्यावर लक्ष द्या, ते पण ताण पिरियड मध्ये. ओके. आणि लास्ट दॅट इज ऍग्री प्रोटेक्ट. तुम्हाला डेमो पण दाखवतो ॲक्वाजेलचा, म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. हे प्रोडक्ट समजून घेऊ आणि मग आपण डेमो दाखवू. मला सांगा, आपल्या पिकांमध्ये बुरशी येते कुठून? जमिनीवरची, पानांवरची, जमिनीवरची, पानांवरची, किंवा बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्या पिकांचे जे अवशेष असतात ते जर जमिनीत कुजले नसतील तर बुरशी तयार होते. बरोबर आहे. आणि सतत जर तुम्ही एकच पीक कंटिन्यू त्या जमिनीमध्ये घेत असाल कस कमी होतो आणि ती बुरशी पण कंट्रोल होत नाही. बरोबर आहे. आता हरभऱ्याचा सीझन चालू आहे, हरभऱ्याला मर लागते. आम्ही शेतकऱ्यांना सांगून कंटाळलो, बाबा एखादा दुसरं कुठलं तरी पीक घे मध्ये, परत पुढच्या वर्षी कंटिन्यू कर. नाही, तो एकच ह्या वर्षी हरभरा लावलाय त्या जमिनीमध्ये, पुढच्या वर्षी पण ते, त्या वर्षी सलग 4-5 वर्ष जर एकाच जमिनीमध्ये तुमचं पीक असेल ना तर मर तुम्ही थांबवू शकत नाही. म्हणून आलटून पलटून आपल्याला रान केलं पाहिजे. आणि नेहमी शेती जी तुम्ही करताय ती व्यावसायिक दृष्ट्या करा. मी शेतकऱ्याला पहिला हेच विचारतो की शेती छंद म्हणून करताय की कमवायचं साधन म्हणून करताय? तर काय असं तुमचं उत्तर? शेती ऍज अ आवड म्हणून करताय, त्यातून काय उत्पन्न मिळालं पाहिजे म्हणून करताय? उत्पन्न मिळालं पाहिजे. पण सगळेच लोक उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टिकोनात शेती करत नाहीत. तुम्ही विचारून बघा शेतकऱ्यांना, काही लोकांना छंद आवड असते त्याची शेती करायची. काही जणांना काय असतं की घरच्या पुरतं खायला मिळालं ना बस. मग आपण काय करतो, खरीप क्रॉप लावतो, जसं भात, सोयाबीन, भुईमूग, घरच्या पुरतं झालं आपलं काम होतं. पण शेती ही नेहमी आपल्याला व्यावसायिक दृष्ट्या बघितली पाहिजे. त्यातून आपल्याला किती काढता येईल ते आपण बघितलं पाहिजे. आणि म्हणून म्हणजे शेतीमध्ये पण एक कल्चर असतं की फॉर एक्झाम्पल आंब्याची झाडं 1 वर्ष येतात, पुढच्या वर्षी गॅप, परत पुढच्या वर्षी येतात. हा, आर्टिफिशियली तुम्हाला दरवर्षी आंबा आणता येतो पण त्याची कस तेवढी राहत नाही. तुम्हाला आता आपल्या भागामध्ये हा विषय अजून नाहीये कल्टार, तुम्ही वापरता का नाही माहित नाही, पण बऱ्यापैकी कोकणामध्ये चालतो. मोस्ट ऑफ दी लोक ते कल्टारचा वापर करतात जेणेकरून झाडं जी आहेत ती लवकर मोहरवर येतात. पण शेवटी काय होतं की 1-3-4 वर्षानंतर ज्या वेळेला आम्ही बागांना व्हिजिट करतो किंवा त्या बागांमध्ये जाऊन बघतो ना, अक्षरशः तो शेतकरी हैराण झालेला असतो की नाही असं. आम्ही त्याला सुरुवातीला सांगितलेलं असतं बरं का, कल्टर जास्त वापरू नका, 4-5 वर्षानंतर पुढे जाऊन असं प्रॉब्लेम होणार आहे. पण त्यावेळेला काय असतं, उत्पन्न पाहिजे
कमी खर्चामध्ये मला जास्त उत्पन्न पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून त्यामध्ये कल्टरचा वापर केला जातो. आणि पुढचे 4 ते 5 वर्षानंतर तीच बाग त्याच्यातून त्याला महिन्याला कमीत कमी 4 ते 5 लाखाचा प्रॉफिट झालेला असतो. 4-5 वर्षानंतर त्यातनं मग तो प्रॉफिट 6 लाखावर 1 लाखावर येतो. म्हणून म्हटलं ना, पर्यावरण जपायचं ते आपल्यालाच आहे. आणि एखादं पीक, एखादं झाड, डाळिंब घ्या, डाळिंबाला मर लागते, माहिती आहे सगळ्या डाळिंबाला मर लागते. ते डाळिंबाला मर लागली, ते झाड संपलं ना, शेतकऱ्याचं किती मोठं नुकसान होतं बघा. ते रोप किती रुपये रोप असतं ते? 40 रुपयाचा आपण एक रोप पकडू, तर 40 रुपयाच्या एका रोपापासून, त्या झाडापासून कितीतरी किलो डाळिंब त्याला मिळणारे असतात. ते झाड जर समजा संपलं बुरशीमुळे, तर त्याची नुकसान भरपाई करणं सोपं आहे का अवघड आहे? अवघड आहे. म्हणून जमिनीची काळजी, पर्यावरणाची काळजी ही आपल्यालाच घ्यायची. आणि तुम्ही नेचरच्या विरुद्ध काही करू शकत नाही. तो आम्ही प्रयत्न काय करतो की जमिनीमधली जेवढी बुरशी आहे ती सुरुवातीला प्राथमिक अवस्थेमध्ये या प्रोटेक्टच्या माध्यमातून आपल्याला जर कंट्रोल करता आली तर नक्कीच आपण करू शकतो. 4 क्रॉप आहेत, पिकांवरती बुरशी कशी येते पहिला हे आपल्याला माहित पाहिजे. म्हणजे करपा म्हणजे काय आणि पानं जळणं म्हणजे काय यामध्ये फरक आहे. नाहीतर लोकांना करपा म्हणजे काय होतं, पानं जळल्यासारखीच वाटतं, पण त्याच्यामधला 0.1% डिफरन्स काय माहिती आहे का? करपा आला असेल तर जळल्यासारखं तर होतच, पण आजूबाजूचा भाग पिवळा पडतो. तुम्ही कधी पण बघा तुमच्या पिकांमध्ये करपा आला असेल. आता ज्यांचा कांदा आहे ना, तुम्ही जाऊन शेतामध्ये जाऊन चेक करून बघायचं, कांद्यावरती जर पांढऱ्या कलरचे टिपके जर तुम्हाला बघायला मिळत असतील ओरबडल्यासारखे, तर समजायचं थ्रिप्सचा अटॅक आहे. तर बघा की केवढ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ते बघायला मिळते. शिमला मिरची मध्ये व्हायरस, पानांवरती जर गाठी आली असतील, व्हायरस वेगळा आणि थ्रिप्स वेगळा. जसं जसं तुम्ही शिकत जाल तसं तुम्हाला बघायला मिळेल. थ्रिप्स असेल तर पानं फक्त आकसतात, आणि जर व्हायरस असेल तर पानांवरती गाठी तयार होतात. हा मेन डिफरन्स आहे दोघांमध्ये. थ्रिप्स असेल तर पानं फक्त आकसली जातात, आणि व्हायरस असेल तर पान हिरवा असतं पण आतल्या शिरा पिवळ्या पडतात. मग ह्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व करत नाही तोपर्यंत तुम्हाला कळत नाही. म्हणून नेहमी एखादा शेतकरी असेल, एखादा व्यावसायिक असेल, त्याचं ऑब्झर्वेशन चांगलं पाहिजे. नक्की कुठं काय बघायचं आहे हे सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. राईट? जमिनीमध्ये सुरुवातीला शेत तयार करताना वापरू शकता. बीज प्रक्रिया असेल तर बीज प्रक्रियामध्ये वापरलं तरी चालेल, स्प्रेच्या माध्यमातून केला तरी चालेल, आणि रूट डिपिंगच्या माध्यमातून ह्या ऍग्री प्रोटेक्टचा वापर केला तरी. आमच्या डिस्ट्रीब्युटरना खास करून सांगणं आहे की ज्यावेळेला आपण फील्डवर जातो, फील्डवर गेल्यानंतर शेतकरी आग्रह करतात की चला साहेब एकदा प्लॉट बघून या म्हणून. बरोबर आहे? शेतकऱ्यांनी विचारायच्या अगोदर तुमच्या तोंडून हे होता आलं पाहिजे की साहेब चला प्लॉट बघून ये. बरोबर आहे? पहिलं. दुसरं, शेतकऱ्यांना म्हटलं ना साहेब प्लॉट बघायला चला, नाही कधीच म्हणायचं नाही. नाही कधीच म्हणायचं नाही. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. प्रत्येकाला वाटतं, प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की कोणीतरी त्याच्या बांधावर येऊन त्याला समजून सांगावं. ज्या गोष्टी त्याला माहित नाहीये त्या गोष्टी त्याला बांधावर येऊन समजून सांगावं हे प्रत्येकाला वाटतं. आणि त्यानंतर आता बरेच लोक आपण शेतकऱ्यांना ट्रेनिंग मध्ये इन्व्हाइट करतो, पण मला वाटतं शेतकऱ्यांना सांगण्याचं उत्तम ठिकाण म्हणजे त्याचं शेत. ज्या वेळेला तुम्ही फील्डवर जातात ना त्यावेळेला तुम्हाला 4 गोष्टी नव्यानं शिकायला मिळतात. शेतकरी तुम्हाला 2 गोष्टी नवीन सांगतो, किंवा तुम्ही शेतकऱ्याला 2 गोष्टी नवीन सांगतात. आम्ही ज्या वेळेला फील्ड मिटिंग करतो, मिटिंग झाल्यानंतर एखाद्या शेतकऱ्याने मला रिक्वेस्ट केली होती की साहेब चला एखादा प्लॉट बघून, म्हणून जवळच प्लॉट होता म्हणून म्हटलं ठीक आहे बघून येऊ. संध्याकाळचे 6:30-7 वाजले होते. शेतकरी म्हटला साहेब अंधार झालाय, प्लॉट आपण कसं म्हणजे तुम्हाला कम्फर्टेबल असेल तर आपण जाऊ म्हण. संध्याकाळचे 6:30-7 वाजले. म्हटलं काय हरकत नाही, चला आपण जाऊया.
तुम्हाला माहित पाहिजे की संध्याकाळी 7 वाजल्यानंतर अंधार पडल्यानंतर मोबाईलच्या बॅटरीमधून सुद्धा तुम्हाला काय बघायचंय तुम्हाला माहित पाहिजे. तुम्ही 7 वाजता फील्ड मीटिंग करा, 8 वाजता करा, पण 8 वाजता शेतामध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या पिकांमध्ये काय बघायचंय हे पहिलं तुम्हाला माहित पाहिजे. कारण तुम्ही कधीतरी व्हिजिट करा, मका, ऊस, त्यानंतर भाजीपाला पिकं संध्याकाळी 7-8 नंतर बघा, 100% तुम्हाला एखाद्या दुसऱ्या पानांवरती अळी बघायला भेटते, जी अळी तुम्हाला सकाळी बघायलाच भेटत नाही. तुरीवर पण दॅट इज टायमिंग. त्या अळीला कसं कळत असेल संध्याकाळ झालेली आहे, आणि तिला कसं कळत असेल की माणूस शेतकरी आता शेतामध्ये नाहीये. हा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण निसर्गाने प्रत्येकाला जगण्यासाठी काहीतरी असे विशिष्ट अधिकार दिलेले आहेत स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी. तुम्ही बघा संध्याकाळी 8-9 वाजता कधीतरी शेतामध्ये चक्कर मारून आलात ना, त्यावेळेला कळेल तुम्हाला रस शोषणाऱ्या किडी, अळी सगळ्यात जास्त बघायला भेटते. दिवस मावळल्यानंतर वाईट कामं सुरू होतात. ते फक्त माणसाच्या जीवनामध्ये नव्हे तर ते आपल्या शेतामध्ये सुद्धा ते चक्र चालू असतं. राईट. सो कुठे काय बघायचंय तुम्हाला माहित पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला हे कळत नाही ना, हा, आम्ही लेडीज लोकांना तेवढं एक्सेप्शन आहे. तुम्ही 4-5, आम्ही लेडीज लोकांना 5 नंतर तर कुठे बाहेर फील्ड मिटिंगला जायचंच नाही. पण आपल्याला काय बंधन आहे का? आपल्याला काही बंधन नाही, आपण इझिली जाऊ शकतो. सो आज आमच्या वेस्टेजमध्ये फक्त आपणच नव्हे तर आमचे लेडीज सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत, आणि त्यांनाही वाटतं की बाबा आपली शेती नाहीये, हरकत नाही, पण कुठेतरी मनामध्ये खंत असते की आज मी माझी शेती चांगली करू शकत नाही, पण इतरांची शेती चांगली करू शकते. राईट. सो अशा पद्धतीने आपण या ऍग्री प्रोटेक्टचा वापर जो आहे तो आपण करू शकतो. पेरणी केल्यापासून साधारणतः 20 ते 30 दिवस किंवा फुले येण्याच्या 20 दिवसा अगोदर आपण ऍग्री प्रोटेक्टचा वापर करू शकतो. आता आपण एक ॲक्वाजेलचा डेमो बघू आणि मग आपण तुमचे काय प्रश्न असतील तर ते आपण घेऊ. ओके. ॲक्वाजेल डेमो कोणी बघितलेला नाहीये. डेमो असा कोणी हा बघितलेला नाहीये. ओके. येस. बाकी सगळ्यांनी बघितलाय? येस. येस सर. ग्लास सर, ग्लास है अपने पास? हाथ बघा, आपण एक घेतलेलं आहे केवढं बघा. ओके. हात असा खाली करा. दिसायला कसं आहे? पिठासारखं आहे. बरोबर आहे. कोण साखरेसारखं म्हणतात ना. काही शेतकरी खूप हुशार असतात, चाटून बघतात, तर त्यांना हे चाटायला यायचं ठीक आहे, कारण हुशार असतात. एका दुसरा येतो मीटिंग मधला, हे बघू काय असं करून चाटून बघतो, खरं साखरेसारखं दिसतंय म्हणून. हे असं काही करायचं नाही. का करायचं नाही त्याचं कारण तुम्हाला सांगतो. आता हात एकदम टाईट करा, एकदम टाईट. आता बघा, याच्यामध्ये मी थोडंसं काय करतो, पाणी टाकतो. आपण घेताना किती घेतलं होतं? 1 चिमट. काही पाणी पडत नाही त्यात. थोडस अजून पाणी टाकू. काय होतंय? त्याचा आकारमान जो आहे तो वाढत चाललाय. तसं आपलं खाणं संतुलित पाहिजे, तसं आपलं पाणी सुद्धा संतुलित पाहिजे ना. वारं आपलं हाय पाणी म्हणून देत बसायचं नाही, खाली ठेवा, मोटर चालू करू. हा, कारण उसाला पाणी पाजवताना बांध फुटला की किती मेहनत घ्यावी लागते ते मला पण माहितीये. बरोबर आहे. इकडचा बांध फुटला, इकडे मुजवला की पाठीमागणं परत सुरू होतं. बरोबर आहे. वाफे पद्धतीने ज्याला आपण म्हणतो. म्हणून आपण पाणी देत असताना त्याचा जेवढा तुम्ही जपून वापर कराल तेवढं आपल्याला ते फायदेशीर असतं.
आम्ही मुंबईकर पावसाळ्यामध्ये सुद्धा आमच्याकडे पाण्याची कमतरता असते बरं का. आपण घेताना सर किती घेतलं होतं? एक चिमटभर घेतलं होतं, पण त्याचा आकारमान बघा आता किती वाढलेला आहे. तुम्ही जेवढं याच्यामध्ये पाणी टाकाल तेवढं पाणी पूर्णपणे धरून ठेवण्याची ताकद या ॲक्वाजेल मध्ये आहे. बर, आणि बऱ्याच लोकांना वाटतं की याच्यामध्ये काही केमिकल वगैरे असेल म्हणून, तर असं काही नाहीये. हे पोटॅशियम बेस्ड पॉलिमर आहे की जे तुमचं जमिनीमध्ये कमीत कमी 5 ते 6 महिने काम करतं आणि 5 ते 6 महिन्यानंतर त्याचं नैसर्गिकरित्या विघटन होतं. आणि याचा वापर जर आपण आपल्या जमिनीमध्ये केला तर तुम्हाला वारंवार पाणी देण्याची गरज. आपण एक चिमटभर घेतलं होतं, पण जसं जसं आपण याच्यामध्ये पाणी आपण ऍड करत जाऊ, पाणी धरून ठेवण्याची क्षमता जी आहे ती वाढत जाते, ती कमी होत नाही. ऊसासारख्या पिकांमध्ये आपण 2 वेळा वापर करायला सांगतो. सुरुवातीला एकदा ज्या वेळेला आपण बेसल डोस टाकतो, म्हणजे आता आपल्याकडं आमच्या भागामध्ये कोल्हापूर साईडला आता लावण सुरू होती डिसेंबर ते जानेवारी फेब्रुवारीच्या पिरियड मध्ये. मग आम्ही काय करतो, बेसल डोस मध्ये त्यावेळेला एकदा द्यायला सांगतो आणि 5 महिन्यानंतर ज्या वेळेला एकदा मोठी भरणी असते तर मोठी भरणीच्या अवस्थेमध्ये एकदा आपण ॲक्वाजेल द्यायला सांगतो. म्हणजे एका पिकांमध्ये वर्षातून 2 वेळा ॲक्वाजेल आपण वापरलं तर आपल्या पिकांमध्ये पाण्याची कमतरता होत नाही, किंवा जास्त पाण्यामुळे आपलं पिकं सुद्धा वाया जात नाही. आता याच्यापेक्षा जास्त मी अजून पाणी टाकलं तर त्यांचा हात कमी पडेल, पण त्याचा आकारमान, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ती नेहमी वाढत जाणार. आपण एवढं पाणी देतो पण तुम्ही खाली बघा, पाण्याचा एक थेंब सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार नाही. ही या क्वालिटी प्रोडक्ट ॲक्वाजेलची क्वालिटी आहे. सर या दोन्ही हातामध्ये घ्या, हात बघा. पण दिलेलं सगळं पाणी कशामध्ये होतं, आपण एक चिमटभर फक्त घेतलं होतं, तसं केवढं झालंय बघा. तसं काय करा माहितीये का, हे साईडला ठेवा इथे, हा एकदा दाखवा, ज्याला बघायचं त्यांनी हात वर करा. आणि अच्छा, आणि परत एकदा सांगतो, चाटून बघायचं नाही. बागायती पीक म्हणजे ज्या दुष्काळग्रस्त भाग आहे, ज्या भागांमध्ये पाण्याची प्रचंड प्रमाणामध्ये कमतरता असते, अशा पिकांमध्ये ॲक्वाजेल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरतं. आणि नेहमी अजूनपर्यंत आपण फक्त युरिया, डीएपी, पोटॅश याच्या पाठीमागे आहोत, पण मार्केटमध्ये याच्या अजून चांगले चांगले प्रोडक्ट अवेलेबल आहेत. पण आपलं दुर्दैव असं आहे की आपल्याला ते अजून माहित नाहीये. त्याची जाणीव तुम्हाला आज करून द्यायची होती म्हणून तुम्हाला बोललोय. कारण ॲक्वाजेल आमच्या डिस्ट्रीब्युटरनं पण शिकला पाहिजे. ॲक्वाजेलचा डेमो आपण कशामध्ये दाखवतो, ग्लास मध्ये दाखवतो, बरोबर आहे. सगळ्यात बेस्ट काम कुठे करतं माहितीये का, हातावर. समोरच्याला दिसलं पाहिजे त्याचा आकारमान कसा वाढतोय. तुम्ही फ्लॅक्स ऑइल मला सांगा, खाऊन दाखवा, आणि समोरच्याला सांगा जबरदस्त काम करतं म्हणून, त्याला विश्वास बसेल का, नाहीच बसणार. जोपर्यंत तुम्ही ते करून दाखवत नाही, तुमच्या हातावरती ते बघत नाही, तोपर्यंत त्याला विश्वास बसतो का. मग जसं तुम्हाला ॲक्वाजेल फ्लॅक्स ऑइलचा डेमो दाखवल्यानंतर प्रश्न विचारतात का नाही, शरीरामध्ये गेल्यानंतर अजून काय काय विरघळेल म्हणून, तसं आम्हाला ॲक्वाजेल बद्दल विचारतात की ॲक्वाजेल जमिनीमध्ये टाकल्यानंतर पिकाला काय नुकसान आहे का, तर पिकाला अजिबात काही नुकसान नाहीये. फक्त आपल्याला एक लक्ष द्यायचंय की जी काळी जमीन असते, जी भारी काळी जमीन असते, ज्याच्यामध्ये पाणी आल्यानंतर एकदम चिकट चिकट होते, अशा जमिनीमध्ये 2 एकरामध्ये 1 किलो वापरायचं, बरोबर आहे. पण ज्या जमिनी हलक्या आहेत, रेताड जमिनी आहेत, मुरमाड जमिनी आहेत, ज्याच्यामध्ये पाणी दिल्यानंतर राहत नाही, लगेच सुकून जातं, अशा जमिनीमध्ये एकरी 1 किलो आपण दिलं ॲक्वाजेल तरी सुद्धा आपल्याला चांगले रिझल्ट जे आहेत ते बघायला मिळतात. भाजीपाला पिकांमध्ये आपल्याला काय करायचंय, मल्चिंग टाकायच्या अगोदर जो आपण बेड तयार करतो ते बेड मध्ये आपल्याला टाकायचंय. कारण एकदम मल्चिंग लावलं आणि त्यामध्ये आपण रोपं लावली की मग ॲक्वाजेल वापरणं अवघड जातं. आणि हा, तुम्ही ॲक्वाजेल नंतर पण वापरू शकता, फक्त तुमच्याकडे मॅनपॉवर पाहिजे आणि कंबर चांगली पाहिजे प्रत्येक रोपाला घालायचं म्हटलं तर, बरोबर आहे. सो आज आपण इथं जे आलो ते फक्त एका कारणासाठी की मार्केटमध्ये रासायनिक खतं आहेत,
पण त्या रासायनिक खतांचे पर्याय आणि त्या रासायनिक खतांचा खर्च आपण कशा पद्धतीने कमी करू शकतो हे आज आपण इथं समजून घ्यायला आलेलो आहोत. आणि हे सगळे प्रोडक्ट आपल्याला जोपर्यंत कधी विश्वास बसेल माहिती आहे का, जोपर्यंत हे प्रोडक्ट आपण स्वतः टाकून बघत नाही किंवा स्वतः वापरून बघत. आणि आम्ही शेतकऱ्यांना एक गोष्ट सांगतो की समजा आज मी माझ्या शेतामध्ये औषध फवारलंय तर आम्ही शेतकऱ्यांना सांगतो की कमीत कमी 3 ते 4 दिवसानंतर जाऊन बघा. कारण ज्याला दररोज जाण्याची सवय असते त्याला रिझल्ट काय कळत नाही, नक्की बघायचं काय तेच माहिती. सो एक 4-5 दिवसानंतर तुम्ही ज्या वेळेला जाता त्यावेळेला तुम्हाला रिझल्ट खऱ्या अर्थानं तुम्हाला बघायला मिळतात. सो ग्राउंड वर्क इज द मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, सो कुठलीही गोष्ट असेल तुम्ही ती शिकून मग करायला सुरुवात करा. यश हे नेहमी आपल्याला भेटतंच, पण तुमच्यामध्ये शिकण्याची भावना पाहिजे. आज आमच्या महाराष्ट्रामधला शेतकरी मागे काय माहिती आहे का, तंत्रज्ञान कमी आहे. तंत्रज्ञान कमी आहे पहिली गोष्ट. दुसरं शिकण्याची भावना आहे मोजकीच, 10 पैकी फार तर फार 3 ते 4 तेवढ्याच जणांची भावना शिकण्याची. बाकी मी म्हणेल तेच खरं ना, मी म्हणेल तेच खरं, मी माझ्या पद्धतीनंच करणार. जर आपण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जर तुमच्या पद्धतीनं जर कुठली गोष्ट करत असाल ना तर त्याच्यामध्ये यश काढून दाखवा, त्यामध्ये यश मिळवून दाखवा. आज जर मी एक बघा, प्रत्येकाचा एक फॉर्म्युला असतो काम करण्याचा, ते जर तुम्ही करताय कन्सिस्टंटली तुम्हाला यश मिळते ते कंटिन्यू करा. पण तुम्ही जी काम करताय त्यातून तुम्हाला यश मिळत नाहीये तर तुम्हाला सल्ले घ्यावे लागतात, इतरांना विचारावं लागतं. आणि मला माझ्या ऍग्रिकल्चर मध्ये मला माझ्या पिकासंदर्भात एखाद्या वरिष्ठ माणसाला विचारायची मला लाज वाटत नाही, किंवा एखाद्या लहान असेल माझ्यापेक्षा त्याला विचारण्यासाठी मला लाजायची गरजच नाहीये. कारण त्यातून जे ज्ञान मिळणार आहे ते माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सो प्रत्येकाने जो व्यक्ती लाजतो ना, हे क्षेत्र त्याच्यासाठी नाहीये. गरजेचं नाही की तुम्ही ऍग्रिकल्चर मध्ये काम करताय म्हणजे शेती असलीच पाहिजे. शेती नसेल तरी सुद्धा ऍग्रिकल्चर मध्ये काम करता येतं, मनामध्ये जिद्द पाहिजे. क्लिअर? सो आय होप की आजपर्यंत जे आपण इथं डिस्कस केलेलं आहे अपेक्षेप्रमाणे तुम्हाला मिळालेलं आहे. आणि एकदा का होईना ते प्रोडक्ट आपल्या शेतामध्ये टाकून बघा, तर तुम्हाला त्या प्रोडक्टची चव काय ते कळेल. ऐकल्यानं पीक वाढत नाही, वापरल्यानं पीक वाढतं. नुसतं ऐकून गेला काही उपयोग होणार नाही. अनुभव असेल, प्रोडक्ट वापरून बघा, 100% रिझल्ट आहे आणि खात्रीशीर आहे. फक्त त्याची वापरण्याची पद्धत व्यवस्थित पाहिजे, बरोबर आहे. म्हणून आम्ही आमच्या डिस्ट्रीब्युटरला ट्रेन का करतो, कारण आज आमचा डिस्ट्रीब्युटर एवढा सक्षम आहे की जरी त्याचं ऍग्रिकल्चर मध्ये शिक्षण नसेल तरी सुद्धा त्याचं ऍग्रिकल्चर वरती कमांड फार छान आहे, राईट. आणि तशा पद्धतीनं आपण स्वतः कसं घडवता येईल आपल्याला हे बघा. आपण जग नंतर बदलू, पहिले स्वतःला बदलू, बरोबर. सुरुवात स्वतःपासून करा. बघा घरी जाऊन आपल्या घरचे ऐकतात का, घरच्यांनी ऐकलं तर ठीक, नाही ऐकलं तर मग बाहेरच्यांना पहिले सांगा, बाहेरचे ऐकल्यानंतर मग घरचे ऐकतात. तोपर्यंत घरचं कोण ऐकत नाही, बाहेरचं ऐकल्यानंतर मग घरचे. आणि तुमच्या गावामध्ये तर तुम्ही सांगूच नका, गावामध्ये कोणच ऐकत नाही. शेजारच्या गावातला माणूस तुम्हाला हुडकत ज्या वेळेला तुमच्या गावामध्ये आला ना की साहेब मला हे प्रोडक्ट पाहिजेत आणि मागच्या वेळेला तुम्ही दिलेले ते रिझल्ट छान आले, मग तुमच्या गावामध्ये तुमची किंमत राहते. सो ट्राय करा ते निर्माण करण्याचा. आणि वेस्टीज एक मोठं महासागर आहे, मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. तुम्हाला किती घ्यायचंय हे तुमच्यावरती, तुम्ही तुमच्या क्षमतेप्रमाणे त्यातून घ्या, पण ग्राउंड वर्क कधीही विसरू नका. सो थँक्यू सो मच. विश यू वेल्थ अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल. थँक्यू सो मच.